शेतकरी जो पण शेतकरी ह्या वापरा बायोरेनिकला स्वीकारतोय ही पीक सांगते की मला पाहिजे होतं ती तुम्ही दिलं आणि तुम्हाला पाहिजे ती मी देणार आहे. त्याची उत्तर आज घेते. तर आता ही झालेला जो बदल आहे हे आपले केळी क्षेत्रातले जे शेतकरी पाहतात, जे खोडवा राखलाय, कोणी सुरू लावली, कोणी सुरू लावून अगदी तुटाळे होत्यात, उन्हाळ्याच्या टेम्परेचरनी मर होती, ऊन खातंय, ऊन धरतंय, ह्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा सल्ला संदेश. आतमध्ये आलोय आपण, तुम्ही काय सांगू शकाल इकडं पाहून? शेतकऱ्यांनी तर वापरायलाच पाहिजे वापरा बायोऑर्गॅनिक. कशासाठी वापरलं पाहिजे? कारण केळीची क्वालिटीच सांगते आपल्या, केळीची क्वालिटी सांगते. मी मुद्दाम माझा शब्द आडवा वाटन कोणाला, पण माझा आडवा नाही. मला तुमच्याकडून हे पाहिजे की का वापरलं पाहिजे. मी का विचारित असतो की हे आज तुमच्याबरोबर बोलतंय, तुमचे मित्रमंडळी सगळे म्हणत होते, तुमचं पण ठरलं होतं, आम्ही नुकताच आलतो तुमच्याकडे सर मोडायचंय, पण मग तुम्ही म्हणताय तर बघा बरं काय होऊ शकतंय का. आम्ही म्हणलं नका मोडू, बस पळून जात. ही दिसतंय असं बघा ना, पोगा बी कसला सनाट निघाल्यात. सनाट म्हणजे विषय नाही का. असं म्हणजे एक असं बघा ह्या फोगाची बघा, ही फोगा दिसतोय बघा थोडासा. ही बी बघा, ही बी बघा समोर समोर. हा साहेब पलीकडे धरा पाला थोडासा. हा पलीकडे हे असा पाला असा, म्हणजे ही पाले किती बघा. ही धरा बघा सर पाला, मी जाऊ पाल मोक. एक मिनिट. ओके पाला ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18वा पोगा. 18वा पोगा. आणि डिस्टन्स वर बघितला आपण पाल्यात अंतर. हा 2 डोस सोडले साहेबांनी, तिथंच नाही इथे बघा. हिरवागार पाला आता आम्ही मोलला ह्या ताजाच आहे. ही 1 2 ह्या 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा पोगा आहे. पोगा एकदम सनाट निघाल्यात एक नंबर. हा बघा ना पोगा चांगला आहे म्हणल्यावर मग केळीबद्दल बाकी बोलायचं काय कारण नाही का सर. पाला जर बघितला तर जाड किती आहे ना, असं जाडी बघा ना किती असते त्याची. नाही जाडी आहे ना, जाडीशिवाय तो असा बद वाजणार नाही. वृद्धी वगैरे आहे. मग काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की हे जे काय आपले व्हिडिओ पाहतात आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, तुम्ही जो घेतलेला 1-2 महिन्याचा 2 डोसचा जो अनुभव आहे, तर हे कंटिन्यू केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? कंटिन्यू करायला पाहिजे सर. कंटिन्यू करायला पाहिजे. आपल्याबरोबर ज्यांचे खोडवे होते त्यांनी, काही जणांनी शेतकऱ्यांनी खोडवे ठेवले का आपलाच खोडवा आहे फक्त? नाही, फक्त आपलाच खोडवा आहे. आपलाच आहे. बरं, ही खोडवा ठेवायच्या टायमाला तुम्हाला तुमचे काय मित्रमंडळी काय तुम्हाला काय बोलत होते? ठेवा का मोडून टाका? नाही, मोडून टाकायचं म्हणत होते. आणि आता शेजारच्यांनीच खोडवा ठेवलेला होता, तो मोडून टाकला त्यांनी मोडून टाकला. पण मग ते आता आपला खोडवा गुंचन ते पश्चाताप करताय की नाही आपण खोडवा ठेवायला पाहिजे होता. नाही ठेवाय प्रत्येक जणाला ठेवा वाटतोय, पण प्रत्येक जणांनी वापरा बायोरेनिक सुरू करणं गरजेचं आहे. हो, ही महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही ठेवला चांगला आला, पण तुम्ही आतून ह्याला काय सोडलं? वापरा बायोरेनिक सोडलं. आता एखाद्याने खोडवा ठेवला बी आणि वापरा बायोरेनिक सोडलं नाही, आता परत त्यांना 2 महिन्याने वाटण ही 2 महिन्यापूर्वीच मोडला असता बरं झालं असतं, काहीतरी झालं असतं. म्हणजे ह्याच्यात विषय काय आहे, तुम्ही जो निर्णय घेतला ना सर, तो महत्वाचा आहे. जर आपण निर्णय घ्यायला जर थोडासा वेळ लावला आणि निर्णय घ्यायला जर वेळ लावून जर येणाऱ्या दिवसात जर काही बदल झाले नाही आणि परत आपल्याला वाटलं आता निर्णय घ्यावा, त्यावेळेस वेळ निघून गेलेली. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव गणेश मधुकर वनारसे, राहणार उमाळा, तालुका जिल्हा जळगाव. ओके. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 11 डिसेंबर 2024. ओके. ही जी केळीचा प्लॉट आहे आपला, हो, ह्यासाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. हो, खोडवा आहे, खोडव्यासाठी पिलबाग आहे. हो. किती झाड आहेत आपली सगळी? आपले 3,500 आहे. ओके. तर ह्याला आजपासून पुढं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. तर ह्या पिलबाग मध्ये किंवा खोडव्यात काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे? सर, खोडव्यामध्ये वादा चांगला पाहिजे, कारण लोक म्हणतात की खोडव्याचा वादा चांगला नाही पडत बा. बरोबर आहे. माल उचलताना हमी भावापेक्षा कमी भावाने उचलता, ते याच्यात आपल्याला भरपूर बदल पाहिजे असा. बरोबर आहे. तर आता आपण काय केलंय, वापरायच्या अगोदरची एक पूर्वावस्था काढली आता. हो. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे ह्यात काय काय बदल होते ती. आता ही किती महिने झालं धरलेला? याला झाले असेल 2 महिने जवळपास. 2 महिने झाले. हो, असू द्या. तर ह्याच्यात जी काय बदल होणार आहे इथं, ती येणाऱ्या दिवसाला आपण पाहणार आहे. तर लोकेशनासाठी इथं TI
हो बरोबर आहे का नाही? हो ठीक आणि आपण इकडच्या साईडला उभा आहे. आता आपल्या पाठीमाग काही नाही दिसत हम्म. कॅमेऱ्यात बी. हो मधली वाट आहे आपली. सबलाईनची वाट आहे हम्म. ती. हा. आता ही जी तुम्ही धाडसी निर्णय घेतलाय वापरण्याचा, हम्म. ह्याचा धडाकेबाज रिझल्ट येतोय का? ती येणार 1 ते 1.5-2 महिन्यात आपण पाहणार आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न आली होता. चालेल. तर पाहू येणार दिवसाला काय बदल होतोय ते. हो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव गणेश मधुकर वनारसे, राहणार उमाडा, तालुका जिल्हा जळगाव. ओके. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती हो अगदी ह्याच ठिकाणावर. याच ठिकाणी. आणि योगायोग असा की घोगरे सरांची आणि तुमची मुलाखत झाली आपली फोनवरती. हा. तुम्ही त्यांना कॉल केला हो आणि तुम्ही म्हणले साहेब खोडवा बी आहे आणि धरलेला आणि मला नवीन लागण पण नवीन करायची लागण. 4-5 हजार झाडाची. तर तुमचं मार्गदर्शन मिळेल कारण आम्ही होतो जळगावला मुक्कामीने आम्ही चाललो होतो जामनेर. हो आणि योगायोग असा की सकाळ सकाळ आपली भेट झाली. हो तुम्ही रोडलाच आहे उमाळा ही काय हा ना. आतमध्ये 1.5-2 किलोमीटर. हा आणि आम्ही दोघं पण आलो. हम्म. अगदी आपण तिथल्या मोकळ्या जागेची एक शूटिंग काढली आणि हो तुम्ही म्हणले साहेब फक्त आता हा खोडवा ठेवायचा का मोडायचा. तुम्ही लय आता आम्ही रिझल्ट ऐकून येतो मग तुम्ही सांगा ह्याला ठेवायचा का मोडायचा. हो मी आगाव नाही बोलत. नाही नाही तर बरोबर. मी काहीतरी बोलतोय कॅमेरा पुढे तुम्ही हा हा असं नाही, नको. नाही. जी काय गल्लय ती स्टोरी मी फक्त ओपन करतो. हो आणि आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था काढली होती 11 डिसेंबर डिसेंबर. 2024. 24. ही पण तारीख बरोबर आहे का? हो बरोबर. कारण आपल्याकडं आपण अगदी 10 मिनिटं लेट आहेत इथे यायला पण. हं. पण आपण ते पहिला व्हिडिओ आणि पहिलं फोटो पाहून आपण त्याच जागेला उभा आहे. हो बरोबर आहे ना? हो बरोबर. आपण तुम्हाला ह्या खोडव्यासाठी 2 डोस दिले ते वापरा बायोनिकचे हो 11 डिसेंबर 2024. 24. आणि आजची तारीख काय? आजची तारीख 20 मार्च 2025. 20 मार्च 2025. हो. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन म्हणजे जानेवारीला 1, फेब्रुवारीला 2 आणि मार्चला 3. 3 महिने. 3 महिने आणि थोडक्यात 9 दिवस आज झालेले आहेत. हा. आम्ही तुमच्याकडे येऊन आणि तुम्ही फक्त 2च डोस वापरलेत. हो आणि 2 डोस वापरल्यानंतर वॉटर सोलेबल वगैरे काय तुमचं वॉटर सोल्युबल 13-0-45 आणि बरं. 9-24-24. एवढंच तुम्ही सोडलंय तुमच्या आहे शेड्यूल मध्ये. हो आणि त्यात आपलं वापरा बायोनिक ऍड केले. हो 1 महिन्याच्या अंतराने 2 डोस घेतले. 2 डोस मग घेतले. आता तुम्हाला जी मोडायचं होता प्लॉट ती हो. तुम्ही ठेवला आणि वापरा बायोनिक सोडलं. हो. अगदी मग सोडलं तर आताची प्लॉट मध्ये बदल दिसतात. हो. तुम्हाला काय वाटतं? भरपूर बदल दिसतोय. भरपूर बदल दिसतो. हो सोडल्यापासून कितव्या दिवसापासून तुम्हाला वाटलं की ह्या वापरा बायोनिकच्या मार्गदर्शनात काहीतरी ताकद आहे? हो आहे ना. नाही किती दिवसांनी जाणवलं सोडल्यानंतर? पहिला डोस सोडल्यावर सोडल्यानंतर 15-20 दिवसांनी आम्हाला थोडस वाटलं फ्रेशपणा, फ्रेश, पानं फ्रेश आणि पोंगा सरळ. फोगा निघायला लागला. पोंगा सरळ निघाला. हा. आणि बुंद्यात काय फरक आपल्याला बुंद्याची साईज वाढलेली आहे. वाढलेली आहे? हो बर. मग मला काय म्हणायचं बघा, तुमचा मोडणारा प्लॉट तुम्ही ठेवलाय हो आणि तुम्ही म्हणताय सुंदर आलाय. हा तर मग जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांनी खोडवा ठेवलाय, एवढी झाडं आहेत, हा काहीची ह्याच्यापासून बारीक आहेत, काही ह्याच्यापासून थोडीशी मोठी आहेत, हो. काहीची नवीन लागण आहे, जुनी लागण आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असेल की जेणेकरून बाबा हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आपल्याला पहिल्यापासून वापरलं पाहिजे, मधनं वापरलं पाहिजे, तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे का निसवनच्या टायमिंगला वापरलं पाहिजे, आणि वापरताना कंटिन्यू केलं पाहिजे का दरसोड केलं पाहिजे? नवीन लागवड असो किंवा खोडवा असो हा. त्याच्यासाठी कंटिन्यू वापर पाहिजेच. वापर पाहिजे. हो. कारण आपल्याला थोडं लेट मार्गदर्शन भेटलं हम्म. त्याच्यामुळे आपल्याला 2 डोस सापडले. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही लेट का असताना पण थेट आहेत. मला काय हो. म्हणायचंय, तुम्ही जरी 2 डोस सोडले हा आणि जरी आपले मी म्हणतो आता मधला 1 डोस आपला चुकलेला आहे, नाही हो. असा विषय नाही. आपल्याला एक फेब्रुवारीमध्ये डोस आणि मार्चमध्ये एक पाहिजे होता. फेब्रुवारी मार्च. असे 2 आपले डोस चुकलेले आहेत. पण हा. चुकू द्या. मी काय म्हणतो की सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल हा. आणि तुम्हाला अपेक्षित जे पाहिजे होतं ते दिसणं, हो ते दिसलंय आज हो आपल्याला. दिसलेलं आहे. मग मला काय म्हणायचंय, जर आता आपल्याला हे असे रिझल्ट दिसून आपण कंटिन्यू केलं तर येणारा दिवस खूप आनंदी असणार. हो पण आपण जर हे सगळं आपल्याला झालेले बदल दिसून जर आपण म्हणलं साहेब आता आम्ही कंटिन्यू करू शकत नाही, हम्म. तर मग मला असं म्हणायचंय ही आपल्याच रानात लावलं ही आपलं ऐकत नाही. नाही बरोबर आहे. तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचं उत्पादन तुमच्या अपेक्षेपासून जास्त असणार आहे. जास्त पण तुम्ही कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही जर धडसोड केली तर मग विषय काय होतो, तुम्हाला पीक चांगलं आलेलं दिसतं, थांबलेलं दिसतं, थांबलेलं. चांगलं आलेलं दिसतं, थांबलेलं दिसतं. मग ती विषय काय होतो की आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ना हा. ते भेटत नाही. ते भेटत नाही. म्हणजे रिझल्ट मला काय म्हणायचं, आता आपला प्लॉट थोडक्यात मुळी चांगली चालत नव्हती, हा. काळूक येत नव्हती, पोगा चालत नव्हता, पाल्यात अंतरी नव्हती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज भेटलेल्या आहेत. हो पण तुम्ही कंटिन्यू केल्यानंतर ह्याचा अजून बुंदा मोठा होऊन ह्याच्यातनं पडणारा गड हा मोठा पडणार आहे. हो पण आता जर तुमच्याकडून डोस थांबली हा तर गड पडणार आहे. पण मग मी कसा पडणार आहे मी सांगू शकत नाही, ते तुम्हीच बघणार आहे. खरं आहे. साहेब आपण आता आपल्या प्लॉटमध्ये आतमध्ये आलोय.
हो. जी लोकेशनची जागा आहे सोडून आपण आत आलोय. हो. कारण आत का आलो त्याचं कारण असं की आपलं लोकेशन आपण घेतलंच आहे. आता व्हिडिओ काढलाय, तिथं सगळी मुलाखत झाली, लोकेशन वगैरे सगळी झाडं कशी काय लावली. हो. पण हा प्लॉट खरंच बाहेरून कसा दिसतोय आणि आत कसा दिसतोय त्यासाठी आपण आत आलोय. हो. आता आत जर बघितलं तर ह्याला हिरवे पाले किती आहेत फक्त मोफ बरं गोगरे सर. ह्या बघा ही एक ही पिचाकलाय बरं का, पण हिरवागार आहे. ह्या बघा, हिरवा. एक ह्या बघा, हे दोन हिरवागार आहे. ही 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15वा पोग आहे. आणि सगळे पाले. आता पाल्याकडे थोडंसं पहा. ही खालचा पाला घ्या बघा, ही पिल्लू. ही पाल्याची रुंदी आणि लांबी ही आता अजून पिल्लू. आता हिथं बघितलं तुमच्या समोर ह्या बघा, इथं ही 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 पाला आणि ह्या पाल्याच्या पाठीमागचा पोगा. आणि तसंच ही हाय असं खाली घ्या. ही बघा पाऊंडरी. ह्या पाल्यातला डिस्टन्स आणि विशेष म्हणजे एकाच खोडात दोन येतात. 2 पिल्ले आहेत, पलीकडे एक आहे. हे बघा इकडे बघा, आता हे दुसरं. आणि त्याचा पण पोगा बघा. आता ह्याचा पोगा बघायचं म्हणलं तर हा दावता पण येणार नाही. ही पाला मोडावं लागेल. दिसतोय पोगा? हा आहे का नाही. त्याची कमीत कमी 6 ते 7 फुटाच्या आसपास त्याची उंची असेल पाल्याची. सर बरोबर आहे का? मग मला काय म्हणायचं, आता ही जरी आपण असं कसं जरी बघितलं तरी आपला ह्या पाल्याला रुंदी आणि जाडी आहे. ह्याच्यावर जर आता आपण सहज असं हाणलं, कशा हाणले वाटतंय? ताडपत्री वाटतंय की नाही? हो. याकरता आपण कागद याकरता कसं झाकायला आणतो असं एकदम वाजत आहे का नाही. हा म्हणजे आपण थोडक्यात आतमध्ये का आलो की आपल्याला हीच नाही, हिकडचा हे बुंदा असन, हा बुंदा असन, ही समोरचा बुंदा असन, ही झाड असन, ह्या प्रत्येकामध्ये डिस्टन्स आहे पाल्यात. बरोबर आहे का नाही. आणि खोडवा हा सुरूसारखा वाटतोय. आता ही जर समजा साफसफाई केली, ही जर निघाली आपले कंद, जर आपण हे असे बुंदेत अशी खाली साफसफाई केली तर हा खोडवा कोणीच म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही. बरोबर. आणि जी काय वाढ झालेली आपण तुम्हाला 11 डिसेंबर 2024ला हे मार्गदर्शन दिलं. 11 डिसेंबर 2024. आजची तारीख आहे 20 मार्च 2025. म्हणजे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन 3 महिने आणि थोडक्यात 9 दिवस झालेत. आज 9वा दिवस आहे. आता त्याची पहिली वाढ किती होती? अशी कुठतरी इथपर्यंत होती अशी. कोणी ही अशी कमरेला अशी एवढी होती. आपण व्हिडिओच आहे त्याचा काय, आपण असं काय पाहता. किती फूट उंची असेल बरं सर? आता 15 फुटाच्या आसपास येईन की नाहीच? तुम्हाला काय वाटतं? बघा ना, किती येईन तुम्हाला काय वाटतं? 15 फुटाचा. मी म्हणतो 15 नाही 12 बी येऊ द्या. आमच्याकडून 3 फुट आगाव गेलं. 12 येऊ द्या, 10 येऊ द्या, 10च्या वरती 10च्या वर तर येईन का नाही. सहज जर पाला ह्याच्या पोग्या सगळं जर मापला ना 15 फुटाला सुद्धा कमी पडणार नाही. आणि सर बुंद्याचा जर विचार केला तर आता ही बुंदा किती नाही म्हणलं ना, आता सुरूपासून मोठा बुंदा आहे. सूर्यचा बुंदा आहे. हा आणि आता ही सूर्यपेक्षा मोठा आहे. हा नाही म्हणलं तर ही 2 महिने गेली अजून निस्वनला. हो, आणि आणखी बुंदा मोठा होणार आहे. आणि 2 महिन्यात साहेबांचे 2 डोस जाणार आहेत ना. अजून निस्वन झाल्यावर साहेबांचे 2 डोस जाणार आहेत. साहेब आणखी आपल्या ह्या प्लॉटसाठी 4 डोस कमीत कमी वापरणार आहेत. आपण जर ह्या प्लॉटला हितच येऊन जर आणखी 1-2 महिन्यांनी पाहिलं, निस्वन झाल्यावर पाहिलं आणि कटिंगला जर पाहिलं, साहेब आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. स्पष्ट सांगतो तुम्हाला आजच. कारण ह्या वापरा बायोरेनिकमध्ये ती ताकद आहे की जो पण शेतकरी ह्या वापरा बायोरेनिकला स्वीकारतोय, ही पीक सांगते की मला पाहिजे होतं ती तुम्ही दिलं आणि तुम्हाला पाहिजे ती मी देणार आहे. त्याची उत्तर आज येते. तर आता ही झालेला जो बदल आहे हे आपले केळी क्षेत्रातले जे शेतकरी पाहतात, जे खोडवा राखलाय, कोणी सुरू लावली, कोणी सुरू लावून अगदी तुटाळे होत्यात, उन्हाळ्याच्या टेम्परेचरनी मर होती, ऊन खातंय, ऊन धरतंय, ह्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा सल्ला संदेश आतमध्ये आलोय आपण. तुम्ही काय सांगू शकाल इकडे पाहून? शेतकऱ्यांनी तर वापरायलाच पाहिजे वापरा बायोऑर्गॅनिक. कशासाठी वापरलं पाहिजे बरं? कारण केळीची क्वालिटीच सांगते आपल्या. केळीची क्वालिटी सांगते. मी मुद्दाम माझा शब्द आडवा वाटन कोणाला, पण माझा आडवा नाही. मला तुमच्याकडून हे पाहिजे की का वापरलं पाहिजे. मी का विचारित असतो की हे आज तुमच्याबरोबर बोलतंय. तुमचे मित्रमंडळी सगळे म्हणत होते, तुमचं पण ठरलं होतं, आम्ही नुकताच आलतो तुमच्याकडे सर मोडायचंय, पण मग तुम्ही म्हणताय तर बघा बरं काय होऊ शकतंय का. आम्ही म्हणलं नका मोडू. तर जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही समाधानी? हो, समाधानी. तर शेतकरी मित्रांनो, साहेबांचा प्लॉट आपण आतमध्ये येऊन दावायचा हा छोटासा प्रयत्न का करतोय? लोकेशन तर घेतलंच आहे,
साहेब थोडंसं अजून इकडे या, इकडे सुद्धा तुम्ही असं फिरून दावा की आज परिस्थिती काय झाली, प्रत्येक जण कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय कुठल्याही पिकासाठी, पण पीक अपेक्षित येत नाही. आणि पीक अपेक्षित नाही आलं की रानात येऊ वाटत नाही. ही खंत खूप मोठी आहे आणि त्या खंतीचं उत्तर आज आपण वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून शोधलेलं आहे आणि त्याचे पुरावे आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावतोय की जेणेकरून तुम्हाला जे वाटतंय की माझं उत्पादन वाढवण्यासाठी मी मार्केटमधलं नेमकं काय आणून वापरू, तर तुम्हाला जे जे आणायचे ते तुम्हाला आणा, वापरा. पण तुम्ही जे काय वापरत असताना तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही जे काय आत्तापर्यंत वापरताय त्याच्यामध्ये फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन 2 महिन्यासाठी ॲड करा. तुम्हाला एक लक्षात येईल की शेती करत असलेला खरा आनंद, खरं उत्पादन आणि शेती तुमच्याबरोबर बोलन, पीक तुमच्याबरोबर बोलन आणि ही मेन फिल्टर जी आहे जमीन ही सुधारल्यानंतर जे बदल घडतात दिसतात नजरेला, हितनं हलू वाटत नाही, हे बदल हितं स्पर्श करतात आणि ते कष्ट करायच्या करतात. मग काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की हे जे काय आपले व्हिडिओ पाहतात आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जो घेतलेला 1-2 महिन्याचा 2 डोसचा जो अनुभव आहे तर हे कंटिन्यू केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? नाही, कंटिन्यू करायला पाहिजे सर. कंटिन्यू हो. करायला पाहिजे. आपल्याबरोबर ज्यांचे खोडवे होते त्यांनी काही जणांनी शेतकऱ्यांनी खोडवे ठेवले का आपलाच खोडवा आहे फक्त? नाही, फक्त आपलाच खोडवा आहे. आपलाच आहे. बरं, ही खोडवा ठेवायच्या टायमाला तुम्हाला तुमचे काय मित्रमंडळी काय तुम्हाला काय बोलत होते, ते ठेवा का मोडून टाका? नाही, मोडून टाकायचं म्हणत होते. आणि आता आणि हे शेजारच्यांनीच खोडवा ठेवलेला होता, तो मोडून टाकला त्यांनी. त्यांनी मोडून टाका. हो, पण मग ते आता आपला खोडवा गुंचन ते पश्चाताप करताय की नाही आपण खोडवा ठेवायला पाहिजे होता. नाही ठेवाय प्रत्येक जणाला ठेवा वाटतोय, हा, पण प्रत्येक जणांनी वापरा बायोरेनिक सुरू करणं गरजेचं आहे. हो, ही महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. खरं म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही ठेवला चांगला आला, पण तुम्ही आतून ह्याला काय सोडलं? वापरा बायोरेनिक सोडलं. आता एखाद्याने खोडवा ठेवला बी आणि वापरा बायोरेनिक सोडलं नाही, आता परत त्यांना 2 महिन्याने वाटन ही 2 महिन्यापूर्वीच मोडला असता बरं झालं असतं, काहीतरी झालं असतं. म्हणजे ह्याच्यात विषय काय आहे, तुम्ही जो निर्णय घेतला ना सर तो महत्वाचा आहे. जर आपण निर्णय घ्यायला जर थोडासा वेळ लावला आणि निर्णय घ्यायला जर वेळ लावून जर येणाऱ्या दिवसात जर काही बदल झाले नाही आणि परत आपल्याला वाटलं आता निर्णय घ्यावा, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तिथे वेळेच महत्व आहे का नाही? मग तशी वेळ आहे ना, वेळ ही वेळ कोणासाठीच थांबणार नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस वेळेला जागरूक राहून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि आपण आज ह्या अशा ठिकाणी उभा राहिलोय की आपली जी पूर्वावस्थेची शूटिंग काढली त्या ठिकाणी कशासाठी की जेणेकरून जे शेतकरी केळी क्षेत्रात आहेत आणि प्रत्येकाला वाटते मी 2 रुपये खर्च करायला तयार आहे, मी कष्ट करायला तयार आहे, मी वेळ द्यायला तयार आहे माझ्या पिकाला, पण माझं पीक माझ्याबरोबर बोलन असं यावं. बरोबर. तर तुमच्यासाठी उपाय आहे वापरा बायोरेनिक. तुम्हाला काय वाटतंय? खरा विषय. तुम्ही हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहेत? तर तुमच्या ह्या प्लॉटवरती जे आमचे मार्गदर्शक आले त्यांची थोडी ओळख करून देतो. आपले बारामतीवरून आले ते विश्वास कोकणे सर. नमस्कार. करमाळ्यावरून आले ते गजानन साळुंके सर. नमस्कार. टेंभुर्णीवरून आले ते आमचे समाधान भगत सर. नमस्कार. आणि तुम्हाला मार्गदर्शन दिलेले आपले रामेश्वर घोगरे सर सोलापूरवरून. तर तुम्ही जसं घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.